निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 14 एप्रिल रोजी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यांमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या। त्यामध्ये मोफत रेशन योजना पुढचे 5 वर्ष सुरू राहणार, गरिबांना दिलं जाणारं अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारं असणार, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेच्या कक्षेत आणलं जाणार आहे, रुग्णांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहे, मोफत रेशन योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील, गरिबांसाठी आणखीन 3 कोटी घरे बांधणार, मुद्रा योजनेची व्याप्ती 20 लाखांपर्यंत वाढवणार, तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार, घराघरांपर्यंत पाईपलाईनचा गॅस पोहोचवणार, पीएम किसान योजनेचा लाभ यापुढेही 10 कोटी शेतकऱ्यांना मिळणार, देशभरातील दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार। अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा भाजपने आज केलेल्या आहेत।